परंपरेच्या आणि मानाच्या 10 पालखी प्रमुखांना मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याची संधी दिल्यानंतर खरं तर वातावरण तर आपल्याला पाहायला मिळत आहे। अनेक सामाजिक संघटना असतील, महाराज मंडळींनी देखील मुख्यमंत्र्यांसमवेत पूजा करण्याची आता मागणी केलेली आहे। आपण जर बघितलं तर विठ्ठलाचा जो गाभारा आहे तो विठ्ठलाचा गाभारा आहे। या गाभाऱ्यामध्ये जेमतेम अगदी 5 ते 7 लोक पूजेपुरता बसू शकतात, एवढी लहान ह्या गाभाऱ्याची जागा आहे। त्यानंतर जर आपण बघितलं तर विठ्ठलाच्या गाभाऱ्याच्या समोरचा जो भाग आहे, ज्या ठिकाणी मुख्यमंत्री खरं तर पूजेचा विधी करत असतात, हीच ती जागा आहे। ह्या जागेवरती जर आपण बघितलं तर मोजून एक 8 ते 10 लोक बसतील अशी जागा आहे। आणि मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याबरोबर जवळपास जे आमदार असतील, खासदार असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, अशी जर संख्या बघितली जवळपास 150च्या आसपास ही संख्या जात असते। त्यानंतर जे काही भाविक आहेत किंवा जे काही अजून व्हीआयपी असतात ते ह्या सोळखांबीमध्ये बसवले जातात। आपण बघू शकतो की ह्या सोळखांबीमध्ये देखील अगदी जेमतेम 50 ते 60 लोक बसतील अशी जागा आहे। खरं तर या अतिशय कंजेस्टेड जागेमध्ये खरं तर ही पूजा केली जाते। खरं तर देवाच्या गाभाऱ्याची असेल, सोळखांबी असेल, रचनाच त्या पद्धतीनं असल्यामुळं इथं जे काही व्हीआयपी बसणार आहेत त्या लोकांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये खरं तर ह्या नवीन घेतलेल्या व्हीआयपीचा त्रास होणार आहे। त्यामुळं अनेक भाविकांनी असतील किंवा नागरिकांनी ह्याला खरं तर ह्या महाराजांना पास देण्याकरता विरोध केलेला आहे। त्याचबरोबर संभाजी ब्रिगेड असेल, शिवक्रांती संघटना असेल, यांनी देखील आमची सामाजिक संघटना आहे त्यामुळे आम्हाला देखील व्हीआयपीचे पास मिळावेत अशी मागणी आता यांनी देखील केलेली आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या किंवा अगदी सरकारला खरं तर याचा आता मोठा त्रास होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एका बाजूला जर आपण बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी जो घेतलेला निर्णय आहे, हा निर्णय महाराजांकरता जरी घेतलेला निर्णय असला तरी इतर लोकांकरता मात्र आता ही डोकेदुखी ठरणार आहे। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना आता लवकरच हा निर्णय आता बदलावा लागतो की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। मात्र मंदिर प्रशासनानं मात्र अजूनही याबाबत कुठलाही निर्णय झालेला नाही आहे। आमच्या या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेणार असल्याचं सांगितलेलं आहे। त्यामुळे आता महाराजांना खरं तर व्हीआयपी पास मिळतात का हे देखील आता पाहावं लागणार आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन जगदीश डांगेसह रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।